हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. 22 मार्च हा जगभरामध्ये वर्ल्ड वॉटर डे म्हणून साजरा केला जातो आणि आम्ही दरवेळेला युवकांसाठी वेगवेगळ्या करिअरच्या संधी, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दल किंवा अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती घेऊन येत असतो. पण आजचा कार्यक्रम सगळ्यांसाठीच खास आहे, कारण आज युवा मित्र जे प्रत्यक्ष काम करतायत त्यांच्याकडनं आपण माहिती ऐकणार आहोत वर्ल्ड वॉटर डेच्या औचित्याने. आज आपल्या स्टुडिओमध्ये गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयात NSS विभागाचे काही विद्यार्थी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. श्रेयस रसाळ, आर्यन जमादार, सार्थक सावंत देसाई आणि गौरांग नामजोशी या मित्रांशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या या प्रवासाबद्दल. सर्वात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्टुडिओमध्ये. आणि NSS तुम्हाला का जॉईन करावंसं वाटलं? श्रेयस, तू पहिल्यांदा सांग. तू TYचा विद्यार्थी आहेस, तर कधीपासून NSS मध्ये आहेस? ॲक्च्युली मी 11वीपासून NSSचा स्टुडंट आहे. मला सुरुवातीला वाटायचं की समाजसेवा म्हणजे काय असते, नेतृत्व गुण म्हणजे काय असतं, शिस्त म्हणजे काय असते, जे मला NSSमध्ये येऊन मला प्राप्त झाले. त्याच्यामध्ये मी खूप असे सामाजिक उपक्रम केलेले आहेत. जसं टीमवर्कने आपण काम करतो त्याचप्रमाणे मी सेल्फली म्हणजे स्वतःसुद्धा सामाजिक उपक्रम केलेले आहेत. त्याच्यामध्ये मला नेतृत्व गुण, शिस्त, जबाबदारीची भावना ही कळली आहे. गौरंग, तू पण सांग ना, NSSमध्ये तुला काय काय तू शिकला आहेस? तर NSSमध्ये मी पण श्रेयस दादासारखाच 11वीपासून आहे. 11वीपासूनच खूप जास्त ॲक्टिवली मी, श्रेयस दादा किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांनी खूप काम केलं आहे. श्रेयस जसा आत्ता TYला आहे, तो आमचा सिनियर आहे, त्यामुळे त्याने खूप आम्हाला NSSमध्ये मदत केली आहे. काय करायचं, काय नाही करायचं हे त्याने आम्हाला सांगितलं. एवढंच नव्हे तर FYला असताना मी एक स्टेट लेवलचा कॅम्प देखील केला आहे डिझास्टर मॅनेजमेंट या ह्याच्यावर. तर NSSमध्ये एवढ्याच फक्त गोष्टी नसतात की साफसफाई करायची किंवा अदर ॲक्टिव्हिटीज करायच्या, तर अशा लेवलचे स्टेट लेवल, नॅशनल लेवलचे कॅम्प देखील होतात. तर तेही आपण केले पाहिजेत. त्यातनं खूप वेगवेगळं काय काय आपल्याला शिकायला मिळतं. एवढंच नव्हे तर नॉर्मल शिबिर जे असतं त्यात देखील आपण जाऊन तिथे आपल्याला खूप काय काय ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात. आर्यन, तू सांगशील त्याच्याबद्दल? हो, नक्कीच सांगेन मी त्याबद्दल सांगायचं म्हणजे NSS मी जॉईन केलं. त्याच्यानंतर मग मला थोडीशी मनात धाकधूक होती, काय करायचं, कसं करायचं. पण आमचे जे लीडर आहेत, श्रेयस रसाळ, श्रेयस दादा असेल आमचा, त्याने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी होतात ते समजून सांगितलं. आम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट व्हा, ह्या ॲक्टिव्हिटी करा, असं त्याने आम्हाला सांगितलं. आणि त्याच्यात आम्ही मार्गदर्शनाखाली NSSच्या भरपूर ॲक्टिव्हिटी केल्या आहेत आतापर्यंत. आणि मी आतापर्यंत 3 कॅम्प केले आहेत NSSचे आणि एक लिडरशिपचा LTPचा कॅम्प केला आहे लांजा इथे झालेला. तर मी सार्थकाला म्हणतो की त्याबद्दल अजून माहिती देईल. माझा NSSमध्ये प्रवास 11वीपासून सुरू झाला होता. मला NSS काय आहे हे मला माहीत नव्हतं. माझ्या फ्रेंड्सकडून मला समजलं की आम्ही पण जॉईन केले, तू सुद्धा जॉईन कर. आणि अशाने मी ते जॉईन केलं. जेव्हा आमचा 11वीत असताना NSSचा कॅम्प कोटवडे उंबरवाडी इथे झाला. त्या कॅम्पला मी गेलो. तिथे एक ग्रुपमध्ये विभागले गेलं, प्रत्येकजण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आले. आणि एक अनोळखी विद्यार्थी असतात, न ओळखीचे सुद्धा असतात, त्यांच्यात एक मैत्रीचं वातावरण निर्माण होतं, एक चांगला बॉन्ड निर्माण होतो. किंवा काय म्हणता येईल, घरचं काही टेन्शन जे काही असतं अभ्यासाचं ते विसरून एक समाजासाठी काहीतरी करण्याची संधी NSSमुळे मिळत असते. त्यासोबत बाहेर जाऊन कुठेतरी एक नवा अनुभव मिळत असतो. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिकडची समस्या जाणून घ्यायच्या, समाजात कोणकोणत्या समस्या निर्माण होतात, त्यावर आपण काय केलं पाहिजे हेही जाणून घेता येतात आणि त्यावर उपाय सुद्धा करता येतात. तसेच 13वीला सुद्धा मी कॅम्प केला. त्यामुळे नवं वातावरण निर्माण होतं, आपल्यात बदल होतात, आपला जो कॉन्फिडन्स असतो तो निर्माण होतो. पुढे जाऊन बोलण्याची जी भीती असते ती NSSमुळे कुठेतरी बाजूला होते. आपल्यात एक उत्साह येतो आणि आपण मग त्यास पुढे जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या संधी आपल्या आयुष्यात येत असतात. नक्कीच.
आत्ता सगळेजणांनी तुम्ही सांगितले तुमचे अनुभव, NSS तुम्ही का जॉईन केलं आणि तिथून तुम्हाला काय मिळालं. तुम्ही तिघंजणं SYचे आहात, तू TYचा आहेस आणि सगळेजण तुम्ही 11वी पासून या मोहिमेमध्ये आहात, या सगळ्या ग्रुपमध्ये आहात. तर या नोटवरती आत्ता आपण सगळेच जण वर्ल्ड वॉटर डे आणि ज्याचं यावर्षीचं थीम आहे वॉटर अँड जेंडर, वेअर वॉटर फ्लोज इक्वॅलिटी ग्रोज. तर त्यासाठी तुम्ही फक्त या महिन्यात नाही तर वर्षभर कामं करत असता. तर अशाच रीतीने आर्यन, तुम्ही अलीकडेच केळे मजगाव असू दे किंवा चांदेराई इथे जाऊन त्याच्यासाठी खूप चांगलं मोलाचं असं काम केलेलं आहे. तर त्याबद्दल माहिती सांग ना. आम्ही डिसेंबरमध्ये हा कॅम्प केला. डिसेंबरची जी कॉलेजला क्रिसमसची जी सुट्टी मिळाली होती आम्हाला, त्या सुट्टीमध्ये हा कॅम्प झाला हं. केळे मजगाव इथे. हं. आणि त्या निवासी शिबिरात आम्ही त्या केळे मजगावच्या परिसरातील जी नदी आहे, हं. त्या नदीमधील आम्ही कचरा, प्लास्टिकचा कचरा किंवा अन्य कचरा असेल हं. तो बाजूला केला आणि त्यामध्ये 2 बंधारे देखील बांधले. पाण्याचा जलसाठा मोठ्या प्रमाणात तिथे वाढला हं. आणि तिथल्या स्थानिक लोकांनी देखील आम्हाला मदत केली. हं. आणि स्थानिक लोकांच्या आम्ही बांधलेला बंधारा हा स्थानिक लोकांच्या कामाला आला. म्हणजे तिथे त्याच नदीच्या बाजूला विहीर आहे. उन्हाळ्यात त्यांना पाणी पुरवठा अजून वाढला त्यांचा पाणी पुरवठा. श्रेयस, तू पण बोल अजून त्याबद्दल. नक्कीच. जसं तू XYला असताना केळे मजगावला कॅम्प केला होता, तसं मी FYला असताना चांदेराईमध्ये कॅम्प केला होता, जिथे मला काहीच अनुभव असा नव्हता. माझा पहिला हा कॅम्प होता. हं. तिथे माझ्या लीडर्सने मला सांगितलं होतं की आपल्याला 2 बंधारे बांधायचे नदीवर. हं. एक आम्ही 118 मीटरचा बंधारा बांधला आणि दुसरा 96 मीटरचा बंधारा बांधला. अरे वा. ज्याच्यामुळे गावकऱ्यांना खूप मदत झाली. अगदी गावकऱ्यांनी आम्हाला त्यांच्या घराचा सदस्य असंच आम्हाला मानलं होतं. अशा प्रकारे आपण आपल्या घरासाठी जसं काम करतो तसं आम्ही तर गावकऱ्यांसाठी ते नदीचा बंधारा बांधला होता. 118 मीटरचा आणि 96 मीटरचा. त्याच्यामध्ये ते पाणी झिरपायला मदत झाली. ते नदीची पाण्याची पातळी वाढली, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा झाला पाण्याची पातळी वाढल्याने. त्यानंतर मग मला अनुभव नव्हता की बंधारा कसा बांधायचा. ज्याच्यामध्ये आम्ही वाळू, माती, दगड यांचा उपयोग आम्ही केला. ते आम्ही पोत्यामध्ये ती माती आणि दगड भरून ते पोते घट्ट अशी बांधली. त्याच्यानंतर ती एक एक अशी नदीवर ठेवली. हा म्हणजे अगदी कष्टकऱ्यांचं जसं काम असतं तसं आम्ही NSSच्या विद्यार्थ्यांनी केलं. आणि मी फर्स्ट इयरचा विद्यार्थी, मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. ते मी या गोष्टींमधून शिकलो. तसंच आम्ही वनराई बंधारा सुद्धा बांधलेला आहे, जेणेकरून गावाला या फायदा होऊ शकतो. नक्कीच. NSS म्हटलं की विविध उपक्रम किंवा लोकांसाठी सेवा भावाने जे तुम्ही सगळे उपक्रम राबवत असता वर्षानुवर्ष, ते सगळे येतातच. पण त्याचबरोबर एक आकर्षण असतं, ते म्हणजे NSSचं शिबिर. गौरांग, NSSच्या शिबिराबद्दल तू थोडक्यात आम्हाला माहिती दे ना. ती निवासीही असतात किंवा तुम्ही जाऊनही येतात तिथे 1-2 दिवस राहून, तर त्याबद्दल माहिती सांग ना आम्हाला. नक्कीच सांगेन. निवासी शिबिर हे साधारणतः सुट्टीच्या काळात होतं. कोकटे कॉलेजचं तरी आत्तापर्यंत क्रिसमसच्या सुट्टीत, मगाशी आर्यन जसं म्हणाला की क्रिसमसच्या सुट्टीत ते शिबिर घेतलं जातं. तर ते शिबिर 7 दिवसांचं असतं. पहिल्या दिवशी सगळे तिथे जातात, त्यानंतर वेगवेगळ्या टीममध्ये ते विभागले जातात. शक्यतो तरी असं बघितलं जातं की कोणताही ओळखीचा विद्यार्थी असेल तो एकत्र येणार नाही, जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांची त्यांची ओळख होईल आणि नंतर त्यांच्यात टीम बॉन्डिंग जास्त होऊ शकेल. यामुळे असं वेगवेगळ्या टीममध्ये त्यांची विभागणी होते. तर कॅम्प सुरू व्हायच्या आदल्या दिवशी सिनियर जे असतात, म्हणजे SY आणि TYचे विद्यार्थी, ते 1 दिवस आधी त्या निवासाच्या ठिकाणी जाऊन तिथली सगळी अरेंजमेंट बघतात. काय आहे, काय नाहीये, काय आणायला लागणार आहे. एवढंच नव्हे तर सामान जे आपल्याला तिथे लागतं ते देखील ते तिथे जाऊन अरेंज करून ठेवतात, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथे ते सोपं जाईल. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी सिनियरना करायला लागतात. तर कॅम्प सुरू झाला की सकाळचा वेळ हा शक्यतो ते श्रमदानाला दिला जातो. जसं की मगाशी आपण बघितलं बंधारे बांधण्यासाठी किंवा इतर काही श्रमदान असेल तर त्याच्यासाठी सकाळचा वेळ दिला जातो. त्यानंतर त्याच वेळेत मध्ये थोडा वेळ देऊन नाश्ता केला जातो आणि एक साधारणतः 12-12:30 पर्यंत श्रमदान केल्यावर सगळ्या मुलांना आवरायला पाठवलं जातं. त्याच्यात ते आवरून वगैरे आले की जेवण होतं. त्याच्यानंतर थोड्या वेळाने काही शिक्षक येतात किंवा मार्गदर्शक येतात. त्यांची मार्गदर्शन अशी तास होतात, जेणेकरून त्यातनं विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर संध्याकाळच्या सत्रातली माहिती सार्थक तू देशील? हो, नक्कीच. संध्याकाळी काही व्याख्याने होतात, जी काही स्वयंसेवकांना यशस्वी मार्गाकडे नेण्यासाठी प्रेरित करतील असे असतात. जसं की नवउद्योजका संदर्भात आहे, स्टार्टअप संदर्भातील असतो,
अशी काही व्याख्याने होतात. त्यानंतर काही स्पर्धा असतात संध्याकाळी, जसं की सांस्कृतिक कार्यक्रमाची असते, पथनाट्याची असते, समूह गीताची, रक्षगीताची. ह्याच्यातून सुद्धा एक म्हणते की त्यांना पुढे जाऊन जी बरीच जण स्टेजवर जाण्यासाठी घाबरतात आणि कधीही न स्टेजवर गेलेले विद्यार्थी सुद्धा पुढे जाऊन काहीतरी सादर करतात त्यांच्या ग्रुप सोबत. बरोबर. कारण त्यांचे सिनियर्स त्यांच्या सोबत असतात, शिक्षक सुद्धा सोबत असतात, मार्गदर्शन करण्यात येतं. काही खेळाच्या स्पर्धा असतात की त्यामुळे एक नवीन आपल्या ग्रुपला कसं जिंकता येईल, आपल्या ग्रुपला कसं बक्षीस मिळवता येईल, हे प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करत असतो. त्यानंतर असं त्यासोबत जे माजी स्वयंसेवक आहे, NSS कॅम्प केलेले, ते सुद्धा काही भेटी देतात. बरं. त्यासोबत सांगते, ज्या दिवशी NSS CBS संपतं त्याच्या आदल्या दिवशी सत्यनारायणची पूजा असते. हां. त्या दिवशी जे माजी स्वयंसेवक होऊन गेले असते त्यांचा अनुभव कथन असतो हां. आणि ते त्यांचे अनुभव शेअर्स करत असतात. NSS मुळे त्यांना काय मिळालं, कोणकोणत्या संधी उपलब्ध आहे याविषयी ते सांगतात. आणि इतकंच नव्हे की जो मधी वेळ असतो हिचा, त्याच्यात भजन घेतली जातात. एक नवं वातावरण आणि भक्तिमय वातावरण तिथे निर्माण होतं. आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहे, एक मनात घर करणारं, आठवणीत राहणारे असे काही क्षण असतात, ते NSS कॅम्पमध्ये असतात. नक्कीच. तुम्ही आत्ता इथे सांगत होतात, पण लिटरली तिथे जाऊन ती सफर घडली. NSS कॅम्प थोडक्यात कसा असू शकतो हे आम्हाला इथे बसून प्रत्यक्ष अनुभवता आलं तुमच्या वर्णनातून. वळूया पुढे. तुम्ही माय भारत या पोर्टलवरती सुद्धा सगळेजण रजिस्टर्ड आहात, तर त्याबद्दल आणि त्याचा उपयोग काय, कशा रीतीने होतो, तुम्ही NSS जॉईन केल्यानंतर पुढे कसा त्याचा उपयोग झाला, याबद्दल माहिती आर्यन आणि श्रेयस तुम्ही द्या ना. नक्कीच. माय भारत हा भारत सरकारचा उपक्रम आहे, जो 2023ला अस्तित्वात आलेला आहे. पण आपल्या देशाचे पंतप्रधानांनी हा स्तुत्य असा उपक्रम अस्तित्वात आणला आहे. माय भारतच्या अशा वेगवेगळे असे उपक्रम, प्रकल्प असे राबवले जातात, ज्याच्यामध्ये NSS विभागाचे, NCC विभागाचे विद्यार्थी आवर्जून सहभागी घेतात. त्याच्यामध्ये खूप असे संसदीय असे अधिवेशनसुद्धा असतात तरुणांचे. मी सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. मागच्याच वर्षी मी तालुकास्तरीय संसदेमध्ये मी भाग घेतला होता. अरे वा. त्याच्यामध्ये विजेता होऊन मी जिल्हास्तरीय संसदेमध्ये भाग घेतला होता. अरे वा, अभिनंदन. आणि जी व्यक्ती जिल्हास्तराच्या संसदेमध्ये विजयी होते त्या व्यक्तीला राज्यस्तरावर पाठवतात, जिथे विधान भवनामध्ये त्यांची मतप्रदर्शन असा कार्यक्रम असतो. आणि जे विद्यार्थी राज्यामध्ये सिलेक्ट होतात त्यांना देशाच्या स्तरावर पाठवलं जातं, जिथे ते त्यांना ॲक्च्युअल संसदेमध्ये पार्टिसिपेट होण्याची संधी मिळते. त्याच्यासोबत त्यांना संसदेचे कार्यकारी अध्यक्ष यांच्यासोबत त्यांची भेट होते, त्यांच्यासोबत मुलाखती होतात. हे माय भारतचे उपक्रम जे जे विद्यार्थी करतात त्यांना माय भारतचं सर्टिफिकेट मिळतंच, त्याच्यासोबत त्यांना हा राष्ट्रीय अनुभवसुद्धा प्राप्त करण्याची ही एक नवीन व्यासपीठ आहे. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या तरुणांना नक्कीच आवाहन करेन की माय भारत या उपक्रमामध्ये जितके काही प्रकल्प असतील, उपक्रम असतील, त्या उपक्रमांमध्ये आवर्जून सहभागी व्हा. ते प्रमाणपत्र प्राप्त करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये नोकरीची जर तुम्हाला गरज भासली तर तुमचा तो बायोडाटा, रेझ्युम्यू हा भक्कम होतो. त्याच्यासोबत तुम्हाला देशभावना, देशकार्याची एक भावना निर्माण होते आणि तुम्हाला नक्कीच समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. खूप अनुभव मिळतात तुम्हाला. नक्कीच. श्रेयस, खरंच खूप सुंदर सांगितलंस. मगाशी बोलता बोलता आर्यन, तू सागर स्वच्छता अभियानाबद्दल सुद्धा मला सांगत होतास, तर आमच्या सगळ्या युवा मित्रांना सुद्धा ऐकायला आवडेल की आपल्याकडे रत्नागिरीला अगदी वैभव लाभलेलं आहे, ते म्हणजे सागरी किनाऱ्याचं. तर तिथेही स्वच्छता मोहीम तुम्ही अनेक वेळा राबवता NSSच्या माध्यमातून, तर त्याबद्दल आर्यन आम्हाला सांग. नक्कीच. सागर मोहीम आम्ही राबवताना काय करतो की आपला भाटेचा समुद्रकिनारा असेल किंवा अन्य ठिकाणी इकडे मांडवीचा समुद्रकिनारा असेल, तर तिथे जाऊन आम्ही स्वच्छता करतो. कारण बरेच पर्यटन तिथे येतात, कचरा करून जातात त्या ठिकाणी. प्लास्टिक मोठ्या प्रमाणात त्यांनी टाकून दिलेलं असतं किंवा अन्य काचा वगैरे. तर तिथे काचा या समुद्रात, प्लास्टिक वगैरे जातं समुद्रामध्ये, ते सगळं तिथल्या सजीवसृष्टीला हे धोक्याचं आहे. म्हणजे आता माशांना खूप त्याचा त्रास होतो किंवा जहाजांमुळे तेल गळती होते, त्याचा देखील समुद्रातील सजीवसृष्टीवरती परिणाम होतो. आणि
तसं म्हणायचं झालं तर आम्ही तिथला प्लास्टिक कचरा क्लीन करतो. दरवेळेला क्लीन करून सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा हा वारंवार येत असतो. काचेचे प्रमाण जास्त दिसते आणि काही अवशेष हे लोखंडाचे देखील अवशेष तिथे आम्हाला सापडतात. कारण ते येणाऱ्या पर्यटनासाठी त्यांना इजा होऊ शकते, येणाऱ्या पर्यटकांना किंवा तिथल्या माशांना, सजीवसृष्टीला पाण्यातल्याही इजा होऊ शकते. श्रेयस दादा, तुम्ही याबद्दल थोडंफार सांगा. नक्कीच. आपण सागर किनारा स्वच्छता अभियान खूप राबवले. जसं आर्यन बोलला, भाट्यामध्ये आम्ही सागर स्वच्छता केलेली आहे. तसंच भाटे ग्रामपंचायतीच्या इथे समुद्र आहे, तिथे आम्ही हे स्वच्छता अभियान राबवलेली आहे. त्याच्यासोबत जिथे कॅम्प झाला केळी मजगावला किंवा चांदेरायला, तिथे सुद्धा आम्ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. आपण जे स्वच्छता करतो, जे स्वच्छता मोहीम राबवतो, त्याच्यामध्ये 3 प्रकारचं आपण कचऱ्याचं वर्गीकरण करतो. एक आहे घातक कचरा, दुसरा आहे ओला कचरा आणि सुका कचरा. 3 कचऱ्यांच्या प्रकारांचं आपण वर्गीकरण केल्याने हे आपण नगर परिषदेला आम्ही बोलावतो. नगर परिषदेचे कर्मचारी येतात, ते 3 प्रकारचे कचरा हे घेऊन जातात. त्याच्यानंतर ते रिसायकलिंगला दिलं जातं. यासोबतच आम्ही सागर किनारा स्वच्छताचं आम्ही पथनाट्यसुद्धा केलेलं आहे, ज्याच्यामध्ये जनजागृती केलेली आहे. आम्ही सुरुवातीला या पथनाट्यामध्ये असं शो दाखवला की काही मुलं असतात, ते फिरायला जातात आणि ते कचरा करतात समुद्रावर. त्याच्यानंतर त्यांना नुकत्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच येतात आणि त्या बघतात. अगदी त्या बघितल्यानंतर त्या त्यांना समजावतात, त्यांना सांगतात की असं करू नये, तसं करू नये, ह्याचे खूप घातक परिणाम आहेत. त्याच्यानंतर ही मुलांना मग हा अनुभव येतो की कचरा करणं हा अगदी निसर्गासाठी, आपल्यासाठी, सगळ्यांसाठी हा धोकादायक आहे. असं आम्ही हे पथनाट्य केलं. आम्ही आकाशवाणी केंद्राच्या बाहेर सुद्धा हेच पथनाट्य केलेलं आहे. खूप असे अनुभव आलेले आहेत त्याच्यातून. NSS म्हटलं की पथनाट्य हे आलंच, अगदी अविभाज्य भाग असल्यासारखं. तर या पथनाट्याचं लेखन, सादरीकरण, दिग्दर्शन हे तुमच्यातलेच विद्यार्थी करतात की शिक्षक, मार्गदर्शक जे असतात ते करतात? पथनाट्याचं लेखन, दिग्दर्शन आणि मार्गदर्शन हे आम्ही विद्यार्थीच करतो. अरे वा. त्याच्यामध्ये एक लेखक होतो, एक दिग्दर्शक होतो आणि एक मार्गदर्शक होतो. NSSच्या मुलांमध्ये वैशिष्ट्य आहे की ते वेगवेगळ्या भूमिका सुद्धा साकारू शकतात. जसं की मी काही पथनाट्यांची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. खूप पथनाट्यांमध्ये गौरांगने दिग्दर्शन केलेलं आहे आणि आर्यनचं मार्गदर्शन लागतंच. तसंच आमचा मित्र सार्थक सावंदेचा जो आपल्यासोबत आता बोलतोय, तो सुरुवातीला बोलायला तयार नव्हता. जेव्हा तो FYला होता, त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं माईकवर. मग आता NSSचं असं कौशल्य वाढलंय की तो आता आकाशवाणीवर बोलतोय. म्हणजे हे NSSचं टॅलेंट आहे. नक्कीच. गौरंग, मगाशी सुरुवातीला तू अजून एक उल्लेख केलास, ते म्हणजे स्टेट लेवलचा डिझास्टर मॅनेजमेंट कॅम्प केलास. असे अनेक वेगवेगळे कॅम्प तुम्हाला स्टेट किंवा नॅशनल लेवलचे सुद्धा करायला मिळाले NSSमुळे. तर तो अनुभव कसा होता? मगाशी जसं मी म्हटलं की डिझास्टर मॅनेजमेंटचा जो कॅम्प केला होता, त्यावेळेला मी FYला असताना माझ्यासोबत अजून एक मुलगी देखील होती, मालवी होरंबे. ती पण आता TYला आहे. आम्ही दोघांनी मिळून गोगटे कॉलेजला त्याच्यात प्रेझेंट केलं होतं. एवढंच नव्हे तर जिल्ह्यातल्या ज्या कॉलेजला NSS आहे त्या सगळ्या कॉलेजमधनं 1-1 किंवा 2-2 असे विद्यार्थी त्या कॅम्पला आलेले होते. असं पूर्ण महाराष्ट्र राज्यात ज्या कॉलेजला NSS आहे अशा सगळ्या ठिकाणची मुलं त्या कॅम्पला आलेली होती. जवळजवळ 1000 ते 1500 मुलं त्या कॅम्पमध्ये सहभागी झालेली होती. तर त्या कॅम्पला आम्हाला मार्गदर्शन करायला NDRFची टीम आलेली होती. पुण्यातनं ती सगळी NDRFची टीम आम्हाला तिथे मार्गदर्शन करायला आलेली. त्या मुलांमध्ये 5 ग्रुप डिवाइड केले गेले. त्या प्रत्येक 5 ग्रुपला 6-6 ते 7-7 जण NDRFची दिली गेली की जेणेकरून त्यांना मार्गदर्शन करावं. त्याच्यात त्यांचा सिलेबस ठरलेला होता की आपल्याकडे आता मुलं घाबरतात की अशाला ऍक्सिडेंट झाला तर काय करावं, काय करू नये, किंवा कुठे आग लागली तर काय करावं, किंवा फायर ब्रिगेड येईपर्यंत आपल्या इथे जे फायर एक्सटिंग्विशर कसे वापरायचे हे काही जणांना माहीत नसतं. तर ते कसे वापरायचे त्याबद्दल मार्गदर्शन केलं गेलं. किंवा CPR जो आहे तो बऱ्याच वेळेला आपल्याला काय असतो हे देखील माहीत नसतं. तर तो कसा द्यावा, किती प्रमाणात द्यावा व केव्हा द्यावा याचं मार्गदर्शन देखील त्यांनी आम्हाला केलं. असं खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला त्या कॅम्पमधनं मिळालं. यावर्षी देखील आपल्या कॉलेजकडनं एक मुलगा गेला होता, त्याला देखील अशाच पद्धतीचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. तर बरेच जण म्हणतात की NSSला जाऊन काय करायचं, साफसफाई करायची वगैरे वगैरे. तर तसं अजिबात नसतं. तिथे गेल्यावर नवीन काय काय आपल्याला शिकायला मिळतं. पुढे जाऊन बोलता येत नसेल तर ती संधी देऊन आपल्यात ते टॅलेंट निर्माण होतं की पुढे जाऊन काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कोणासोबत काय बोलायचं हे देखील आपल्याला तिथे जाऊन समजतं.
आम्ही आता इथे जे आहोत त्यातल्या कोणातही एवढी नक्की आधी हिंमत नव्हती की इथे येऊन बोलू शकतो, पण NSS मध्ये गेल्यावर आम्हाला संधी मिळाली. त्या संधीचं चीज करून आम्ही आज इथे सगळे आहोत. तर NSS मध्ये जाऊन फक्त तेवढंच नव्हे तर खूप टॅलेंट किंवा खूप नवीन नवीन संधी आपल्याला मिळतात, जेणेकरून आपल्याला त्यातनं खूप काहीतरी शिकायला मिळतं. नक्कीच. वर्ल्ड वॉटर डेच्या औचित्याने तुम्ही सगळे इथे आलात. NSSचे विविध उपक्रमांबद्दल तुम्ही सांगितलात जे पाण्याशी निगडीत आहेत, पण असे अन्यही उपक्रम आहेत तर त्याबद्दलही अगदी जाता जाता थोडक्यात माहिती द्याल का? आम्ही NSSच्या अशा खूप असंख्य अशा ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत. मी नंबर पण सांगू शकत नाही, इतक्या मी ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या जनजागृती केलेल्या आहे, जसं की नशामुक्ती असेल, स्वच्छता अभियान असेल, मतदान जनजागृती असेल, बरोबर. त्याच्यासोबत तंबाखू मुक्ती दिन असेल किंवा NTPC किंवा HIV एड्स संदर्भात आम्ही जनजागृती केलेली आहे, पॅम्पलेट्स वाटलेले आहेत, रॅली केलेली आहे. तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकता रॅली असते, त्या रॅलीमध्ये सहभाग होऊन आम्ही NSSचा विद्यार्थी सगळे जिल्ह्यामध्ये टॉप केलेलं आहे अगदी. अरे वा. कारण की रत्नागिरी जिल्ह्यात गुप्ते जोगळेकर कॉलेजच्या NSS विद्यार्थ्यांचं नाव येणार नाही असं होणारच नाही अगदी. म्हणून जिल्हा प्रशासनाने तेव्हा आपल्या NSS विभागाचं कौतुक सुद्धा केलेलं होतं. अरे वा. अशा असंख्य अशा आम्ही उपक्रम केलेले आहेत NSSमध्ये. नक्कीच श्रेयस दादा, तू बोललास नशामुक्तीपर आपण जे रील पथनाट्य वगैरे सादरीकरण केलं होतं, एक छोटासा व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये आपण नशा करणं किती वाईट आहे, किती धोकादायक आहे आणि या युवा पिढीला आपण नवा संदेश दिला. ह्या भारताचं नागरिकत्व आपण जे घडवणार आहोत त्याबद्दल संदर्भात आपण तो व्हिडिओ केला आणि त्या संदर्भात आपल्याला ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी इथून आपल्याला त्यांच्यासोबत आपण काम करून आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तिथे लाभलं आणि आपण इतरांनाही देखील मार्गदर्शन करत आहोत. नक्कीच. आताच आर्याने उल्लेख केला की पथनाट्य. पथनाट्य म्हणजे काय असतं नक्की, किंवा पथनाट्याचं काय महत्त्व आहे, किंवा पथनाट्यामुळे काय होतं. पथनाट्य हे रस्त्यावर, चौकात किंवा सार्वजनिक ठिकाणी केलं जातं, जिथे गर्दीचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी केलं जातं. आता हे तिथेच का, गर्दीच्या ठिकाणीच का, तर पथनाट्याकडे एक समाजामध्ये प्रबोधन करण्याचं माध्यम म्हणून बघितलं जातं. बरोबर. प्रभावी, आणि हे पथनाट्य हे प्रभावी माध्यम आहे. जेव्हा समाजामध्ये एक अचानक अशी समस्या निर्माण होते, त्या माध्यमाने ती समाजामध्ये जागृती निर्माण करायची असेल त्यावेळी पथनाट्याकडे पाहिलं जातं. खूप छान अशी तुम्ही माहिती दिली. जाता जाता मला एक पॉईंट ॲड करावासा वाटतोय. मगाशी जसं गौरांग म्हणाला की NSS का जॉईन करावं, नुसती तिथे जाऊन काम करावं लागतं, राबावं लागतं, तर असं नाही आहे. आणि ह्याचं एक एक्झाम्पल म्हणजे श्रेयस, तुला NSSच्या माध्यमातूनच आत्ताच रत्नागिरी कोर्टमध्ये सुद्धा जॉब मिळाला आहे, तर ती तुझी वाटचाल आमच्याबरोबर शेअर कर ना. नक्कीच. म्हणजे NSSचा विद्यार्थी या वयातच अधिकारी होतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी मला स्वतःलाच देईन अगदी, की मी SYला असताना जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरण हा विभाग होता, या विभागाची भरती निघाली, ज्याची परीक्षा असते ती परीक्षा पास केली. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होता. माझा पहिलाच इंटरव्ह्यू हा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी घेतल्याने होता. अरे वा. त्याच्यामध्ये ते बोलले की अरे तू अंडर ग्रॅज्युएट आहेस तर तुला कसं घेऊ शकतो, पण तुझ्यात तेवढं स्किल आहे कारण की तू NSSचा विद्यार्थी आहेस, असं ते मला समोर इंटरव्ह्यूवर PDJ साहेब मला म्हणाले. मग मी NSSला नक्कीच थँक्स म्हणेन, कारण की त्यांनी NSSवरनं मला हा जॉब दिला नाही आहे, NSSचा उल्लेख म्हणून त्यांनी जॉब दिला आहे. तर या विधी सेवा प्राधिकरणामध्ये मी कार्यरत आहे आता. कालच लांजा येथे आमचं जिल्हास्तरीय शासकीय योजनांचा महामेळावा झाला. तिथे सुद्धा मला काही सादरीकरण करायचं होतं, ज्याच्यामध्ये मी NSSमधनंच शिकून मी तिथे काही विधी सेवेचं सादर केलेलं आहे. त्याच्यामध्ये काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जामदार साहेब आले होते, तर त्यांच्यासमोर मी विधी सेवेचं सादरीकरण केलं. पण ह्याचं खरं श्रेय मी NSSला देईन, कारण की NSSमुळेच मी या गोष्टी आतापर्यंत शिकलो आहे. कसं बोलायचं, कसं रिप्रेझेंट व्हायचं, ते मी हे NSSकडनं शिकलेलो आहे. आणि माझे कार्यक्रमाधिकारी आहे सनगरे सर, ह्यांना मी खरंच अगदी थँक्स म्हणेन, कारण की त्यांच्यामुळेच मी आता या पदापर्यंत आलेलो आहे. नक्कीच. तुझं खूप खूप अभिनंदन आणि असंच यश बाकीच्यांनाही मिळो याच सदिच्छेसोबत मी तुमच्या सगळ्यांचा आज इथेच निरोप घेते. खरंच खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून खूप सुंदर अशी माहिती तुम्ही आम्हा सगळ्या युवा मित्रांना दिलीत त्याबद्दल. आणि ही अशी देशसेवा तुमच्याकडनं अविरतपणे सुरू राहू याच सदिच्छांसोबत मी तुमचा निरोप घेते. खूप खूप धन्यवाद. आत्ताच आपण
वर्ल्ड वॉटर डेच्या औचित्याने गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या NSS विभागाच्या काही विद्यार्थ्यांचा अनुभव ऐकलात. सहभागी विद्यार्थी होते श्रेयस रसाळ, गौरांग नामजोशी, आर्यन जमादार आणि सार्थक सावंत देसाई. काय मग फ्रेंड्स, या तुमच्या युवक मित्रांनी शेअर केलेला त्यांचा ऑन ग्राउंड एक्सपिरियन्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यांची NSSच्या माध्यमातून कशी झाली, हे किस्से तुम्हाला आवडले का? तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं. आणि हो, आकाशवाणी रत्नागिरीला इन्स्टा, FB, यूट्यूबला नक्की फॉलो करा. चला तर फ्रेंड्स, याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. जन गूंजेगी आज मुरली की धुन, मन मगन मगन हो करके आज नाचे बिरहन के साथ साथ के आयो रे सजन सखी लायो रे उमंग सखी छनन छनन छन 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 गूंजेगी आज मुरली की धुन, मन मगन मगन हो करके आज नाचे बिरहन के साथ साथ के आयो रे सजन सखी लायो रे उमंग सखी हो. छन छनन छनन छन 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 गूंजेगी आज मुरली की धुन, मन मगन मगन हो करके आज नाचे बिरधन के साथ साथ के आयो रे सजन सखी लायो रे उमंग सखी छनन छनन छन 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 गूंजेगी आज मुरली की धुन, मन मगन मगन हो करके आज नाचे बिरधन के साथ साथ के आयो रे सजन सखी लायो रे उमंग सखी हो. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.